सेवारंभापासून आज सेवानिवृत्तीच्या कालखंडापर्यंत आपल्या सहकारी सन्माननीय मंगलताई शिंदे यांनी 21व्या शतकाला सामोरी जाणारी भावी पिढी घडवण्याचं काम अनंत अडचणी आणि अनंत कटकटी असताना प्रामाणिकपणे केलं. कोरोनाच्या महामारीमुळं संपूर्ण जगामधली अनेक कुटुंब अडचणीत आली. त्यातलंच हे कैलासवासी गुलाबराव शिंदे यांचं कुटुंब. गुलाबराव शिंदेचा मृत्यू कोरोना कालावधीमध्ये झाल्यानंतर सुद्धा हातपाय गाळून न बसता आमच्या या मंगलाताईंनी 2 मुलं, एक मुलगा त्यांचा शिक्षक आहे, एक मुलगा ॲडव्होकेट आहे, मुलगी काय करते मला नेमकं माहित नाही, पण 3 मुलं आहेत. चांगल्या पद्धतीनं हे कुटुंब चाललंय आणि हे कुटुंब चांगल्या पद्धतीनं चालवत असताना मंगलाताईंनी आपल्या पतींना कैलासवासी गुलाबराव शिंदेना जीवाची, भावाची आणि मोलाची साथ दिली. आज मगाशी कोणीतरी म्हणलं मुंबईला जायचं आहे, मुंबईला नाही, आम्ही इथं दौंडला जाणार आहे. दौंडला एवढ्यासाठीच जातोय की आज राज्याच्या शालेय शिक्षण मंत्र्यांनी जालिंदर नगरला भेट दिली. जगातली शाळा क्रमांक 1 जगातली त्या शाळेला भेट दिली म्हणून त्यांचे तिथं आभार मानायचे. आणि आभार मानत असताना अजून एक काम आहे, केव्हा ही शाळा शिक्षण मंत्री महोदय तुम्ही बघितली, पण राज्यातल्या 4 लाख शिक्षकांना ही शाळा बघायची आहे. त्यासाठी 1/2/3 कुठल्या विभागातला गुरुजी बघून त्याला 1 दिवसाची, 2 दिवसाची, 3 दिवसाची विशेष नैमित्तिक रजा शालेय शिक्षण विभागानं मंजूर करावी. म्हणजे राज्यातल्या 4.5 लाख आमच्या शिक्षकांना या जालिंदर नगरच्या शाळा पाहण्याचा योग येईल, वारे गुरुजींना भेटण्याचा योग येईल, तिथलं वातावरण बघण्याचा योग येईल. या दृष्टीने ही भेट आहे. दुसरं, आपल्या SCERTचे संचालक राहुल रेखावार यांनी पवित्र पोर्टलमध्ये नवीन शिक्षक आलेले आहेत. या नवीन शिक्षकांना मे महिन्यामध्ये ट्रेनिंग दिलं. आता दिवाळीचे मध्ये सुद्धा त्यांचं ट्रेनिंग ठेवलं. म्हणजे या मुलांनी घरी जायचं का नाही जायचं, तो एक विषय घेऊन आम्ही आता शिक्षण मंत्र्यांना भेटतोय. आणि शिक्षण मंत्री तसे स्वभावानं साथ आपल्या